प्रभू श्रीराम यांच्याबद्दल जितेंद्र आव्हाडांनी काल केलेलं वक्तव्य चांगलंच गाजतंय आणि आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात शरद पवारांनी हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी आणि जितेंद्र आव्हाडांसारख्या बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यावरती कारवाई करावी अशी मागणी केली जाते। या संदर्भातला रिपोर्ट पाहूया। आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री गोविंद शेंडेजी आहेत। गोविंदजी, जो वक्तव्य आहे तो वादग्रस्त आहे, त्याच्यावर टीकाही होत आहे, मात्र VHPची नेमकी मागणी काय? शरद पवार सारख्या नेत्याच्या समोर केलेले स्टेटमेंट आहे, याचा अर्थ शरद पवारांची मौन स्वीकृती त्याला आहे असंच आम्ही मानतो। नाही तर त्यांनी त्याचं खंडन केलं असतं, त्याला रोखलं असतं तिथं त्यावेळेलाच, पण त्यांनी ते केलं नाही। याचा अर्थच हा आहे की हा मुद्दामून विचार करून केलेलं स्टेटमेंट आहे की ज्या प्रकारे पूर्ण देशामध्ये राममय वातावरण झालेलं आहे, गल्लोगल्ली राम 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 होऊन राहिलं आहे, त्यावेळेला या प्रकारचं स्टेटमेंट करणं हे समाजामध्ये एक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, समाजामध्ये विद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न, असाच त्याचा मागचा उद्देश आहे। शरद पवारांनी या संदर्भात दिलगिरी व्यक्त केली पाहिजे किंवा जितेंद्र आव्हाड यांना पक्षातून बाहेर काढलं पाहिजे? दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजे। एक तर शरद पवारांनी आपलं मत स्पष्ट करावं, हिंदू समाजाची त्यांनी माफी मागावी आणि या आव्हाडांसारखे उगीच बडबड करणारे आणि अनावश्यक गोष्टी करणारे जे त्यांचे आमदार आहेत त्यांना पार्टीतून बाहेर काढावं। कायदेशीर पावलं जी आहेत ते विश्व हिंदू परिषदेकडून लवकरच उचलले जाणार आहेत। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।